मित्रांनो, आपण आहेत सध्या आशिषच्या फार्मवरती आणि इकडे गिनी फॉलचे 2 पेअर आहेत, म्हणजे एक पेअर आहे नर मादी मस्तपैकी वर बसलेले आहेत आणि इकडेच असतात मित्रांनो हे छान बसून. आणि हे सेलसाठी ठेवले होते आणि कोणीतरी घेणार पण होतं आशिषकडून. मला माहीत नाही आता गेलेत का नाही गेलेत. आपण नंतर आशिषच्या फार्मवरती गेलोच नाही. तर खूप छान नरमादी आहेत आणि त्यांची अंडी वगैरे आशिषने ठेवून पिलं पण काढली होती. पिलांचा व्हिडिओ मी कधी तर आशिषकडे गेल्यानंतर तुम्हाला देईन मित्रांनो. छान पिलं पण आहेत. सध्या ह्यांची पिलं कोंबडी सांभाळते आणि हे आता माहीत नाहीत आशिषकडे आहेत का त्याने सेल करून टाकले. पण छान अशी ब्रीड होती आणि जस्ट यंग होती मित्रांनो. पहिल्यांदाच त्यांनी अंडी घातली होती आणि त्या अंड्यांमधून पिलं पण निघाली मित्रांनो. मस्तच छान अशी पिलं ह्या दोघांसारखी निघालेली आहेत, डॉटेड डॉटेड. हां, म्हणजे आता परत तयार होतात ते डॉटेड डॉटेड नंतर. सध्या तरी वेगळ्या कलरची होती मित्रांनो. आणि त्याच्याकडे ना आशिषकडे बऱ्यापैकी पक्षी पण असतात, कोंबड्या वगैरे. आणि आता तुम्हाला दाखवतो मित्रांनो, तो काही पक्षी कोंडत पण नाही, बऱ्यापैकी निवांतच असतात ते पक्षी. आणि ही कोंबडी आहे, तर ह्या कोंबडीखाली त्याने गिनी फॉलची अंडी ठेवली होती मित्रांनो. आणि त्याच्यामध्ये आता ह्या कोंबडीने पिलं पण काढलेले आहेत. त्यांची पिलं पण मी जस्ट व्हिडिओमध्येच बघितली होती. आणि काही दिवसानंतर तो सेल पण करेल मित्रांनो. जर तुम्हाला हवी असतील तर मग त्यावेळेस आपण बघूया काय होत असेल तर. आणि आपल्याकडे आपले एक सबस्क्रायबर आहेत आशिष दादा, पुण्याचे आहेत. तर त्यांच्याकडे पण सिल्वरच्या होत्या पेअर आणि सिल्वरची पिलं होती मित्रांनो. सिल्वर कलरमध्ये गिनी फॉलचीच होती मस्तपैकी. त्यांनी मला दाखवली होती सरांनी. तर कोणीतरी आलं लहान बाळाने, त्यांनी सोडून दिलं आणि ते गेले पडून मित्रांनो. असं पण झालं. पण आता आणखीन त्यांच्याकडे होतील त्यावेळेस आपण पण घेऊया, किंवा ते आणतील अंडी आणि त्यातून पिलं वगैरे काढतील आणि नंतर आपण घेऊया मित्रांनो. आणि इकडे ह्या दोघी पण आहेत मस्तपैकी मोठ्या साईजमध्ये आहेत. इकडे खूड होऊन बसलेले दादांच्या इकडे. आणि आता हे पक्षी मित्रांनो बाहेर आहेत जस्ट थंडीमध्ये बसलेले आहेत आणि ह्यांना मी थोडंसं डवचून जागं केलं होतं मित्रांनो. तर असे हे पक्षी आहेत आशिषचे, खूप छान आहेत. कसे वाटते ते नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.